प्लॅटफॉर्म नंबर 1 जवळ अनायसे मला 1 तास वेळ होता आणि म्हणून मला ही रेल्वे गॅलरीचा मोह आवरला नाही. त्याच्यामध्ये ती मॅडम बोलली की तुम्ही फोटो काढू शकता आणि म्हणून मी लोकहितास्तव हे शूटिंग करत आहोत. पूर्वीच्या काळातले जे रेल्वे स्टेशन होते ते दाखवलेले आहे. चिकबल्लापूर, दोडजाला, नंदी आणि आवतीहाली असं पूर्वीचं रेल्वे स्टेशनचं हे चित्र आहे. बायजोपना हल्ली स्टेशन जे टेकडीवर दाखवलेलं आहे आणि आता त्याचा विस्तार होऊन इलेक्ट्रिक रेल्वे सुरू झालेले आहे. कोल्हारपूर रेल्वे स्टेशन आजही तसंच वनवासी आणि ग्रामीण दिसतं. त्या ठिकाणी बंगलोर मिलिटरी रेल्वे स्टेशन ज्याला कॅन्टोन्मेंट स्टेशन हे दाखवलेलं आहे. 30 सालचा हा फोटो आहे जेव्हा मद्रासला हे ब्रिटिश अधिकारी रेल्वे स्टेशनचं बांधकामचं पाहणी करत आहेत आणि हिंदू पेपरने त्याचं माहिती दिली होती. ठिकाणी कोल्हारपूर रेल्वे स्टेशन काल आणि आज असं दाखवलेलं आहे. 1985ला जेव्हा पहिल्यांदा दूरदर्शन आलं तेव्हा इथं रेल्वे स्टेशनवर TV लावलेला होता. निलगिरी पर्वतामधून रेल्वे जाताना 1972मध्ये युद्ध साहित्य रेल्वेद्वारे घेऊन जाताना ही रेल्वे दाखवलेली आहे. कामराज मुख्यमंत्री आणि पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान 28 डिसेंबर 55ला मंगलोरला आले तेव्हाचा हा फोटो. सालापासून असे स्वच्छ आहारगृह रेल्वे स्टेशनमध्ये सुरू करण्यात आले. रेल्वे स्टेशनवर वाट पाहताना लोक 1985 पैसे ने आण करणारी ही पेटी जी क्रांतिकारकांनी उडवल्याचं आपण बरेचदा इतिहासात वाचतो. अशी मजबूत पेटी बरेचदा आपल्या लिखाणात आपल्याला ऐकायला मिळतं. वाफेच्या इंजिनचे जे नंबर किंवा नावं आहेत ते इथं दिलेली आहेत. 1953 साली लालबहादूर शास्त्री बहुधा रेल्वे मंत्री असावेत आणि इतर लोक दाखवलेले आहेत. स्टेशनला टुरिझमसुद्धा कनेक्ट केलेला आहे म्हणजे लोकांना अधिक जास्त माहिती मिळतं. एवढेच गोऱ्या साहेबांना न्यावयाची खुर्ची असं मला वाटतं. मध्ये छोटी लाईनच जास्त होती. 2300 किलोमीटर छोटी लाईन आणि 600 किलोमीटर मोठी लाईन. 1971 नंतर धोरणं बदललीत आणि मग याचं रुंदीकरण करण्यात आलं. अशा रीतीनं समाज परिवर्तनमध्ये मोठी रेल्वे कामाची झालेली आहे. 1976मध्ये डबल डेकर बस रेल्वे सुरू केली होती पण ती काही लोकांना फारशी आवडली नाही, ती पुढे बंद पडली. बऱ्याच रेल्वे स्टेशनवर ही वजन मापाची यंत्र आहेत. जे ट्रॅक बदलायचं जे काम होतं ते हातानं करत आता ही पद्धत 2010 नंतर टोटली बंद झाली. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा म्हैसूर स्टेटमध्ये आले तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन हे फोटो काढलेली दिसतात. महात्मा गांधी 1915 ते 1936 पर्यंत 4-5 वेळा कर्नाटक भागात आले बंगलोरला. त्यावेळेसची माहिती दिलेली आहे. बंगलोरवरून 1992ला पहिली राजधानी सुरू झाली तेव्हा लोकांमध्ये असा जल्लोष झाला. राज्याची रेल्वे होती आणि त्याच्यामध्ये हा त्या राणीचा डब्बा दाखवलेला आहे. तो स्वयंपूर्ण लॉजसारखा असावा. मला आठवते की 10 वर्षापूर्वीसुद्धा ह्या स्टेशन बेल चांगल्या प्रमाणे ऐकू येईल. आता एवढ्यातच त्या बंद झाल्या. मला वाटतं ते टेलिग्राम किटकिट यंत्र लाईन क्लिअर झाल्यावरच पुढची ट्रेन यायची तर हे यंत्र ते कंट्रोल करत होतं. ब्लॉक इन्स्ट्रुमेंट. आता हे डिजिटल झाल्यामुळे आउटडेटेड झालं. ब्रिटिश काळातली ऑफिस बेल. फोन तर आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. 2010 पर्यंत होते. हे रेल्वेचे दिवे जे आहेत सिग्नल दिवे वगैरे हे दाखवलेले आहेत. गेटवरून जातानाचे हे गेट सिग्नल लॅम्प. तिकीट मशीनसुद्धा आपण सर्वांनी 5 वर्षापूर्वी पाहिलेले आहेत. आणि ही कॉलिंग बेल.